खरंच अक्षय, कसलं भारी नर्सरी. अगं याच्यापेक्षा भारी गावाकडे राहतं माहिती का? हा का? हे कोणते झाड आहे? वांग्याच आहे ते. हा का? हम्म. मला नाही माहिती. ऐक ना. काय? काहीच नाही. पण मी काय म्हणतो ते ऐक. तुझ्या अशा घाईगडबडीमुळे लय मोठा निर्णय घेतलाय बरं का. माहिती मला. आणि आपण निर्णय घेतला ना ते चांगलंच केलं. नाहीतर माझं त्या मुलासोबत लग्न झालं असतं आणि माझ्या घरच्यांना पण आहे ना त्या सगळ्या गोष्टी आवडल्या होत्या. अगं तसं नाही, तुला एक गोष्ट सांगतो बघ. बाबा घेतीन समजून, पण पण काय? अरे दादा आणि वहिनी नाही समजून घेणार आपलं लग्न. त्यांना मान्यच नाही होणार. अरे का नाही घेणार ते? घ्यावं लागन त्यांना समजून. अगं त्यांना न विचारता केलं हे सगळं, आणि कसं कोणत्या तोंडाने सांगणार? अरे आपण प्रेम केलंय. हा? मान्य आहे ग, प्रेम केलंय, प्रेमात सगळ्या गोष्टी केल्या, आपण लग्न केलं. पण माझं बी कर्तव्य होतं ना की त्यांना कळावं, त्यांना सांगावं. अरे गोष्टीच अशा घडत गेल्या. जर ना आपण लग्न नसताना केलं तर माझ्या बापाने त्या मुलासोबत लग्न लावून दिलं असतं माझं. मग मग काय केलं असतं? नाही बरोबर आहे तुझं सगळं, पण दादा आणि वहिनी लय चिडलेले असतील आणि आपल्याला घरी जाऊन हे सगळं गोष्टी सांगावं लागेल. हे बघ, समजून सांगितलं ना तर नातं टिकतंय. आपण त्यांना समजून सांगूयात. आणि हे बघ अक्षय, जे होतं ना ते सगळं चांगल्यासाठी होतं. आपलं लग्नही झालं ते चांगल्यासाठीच झालेलं आहे. नाही तू आहे ना, मला काही काळजी नाही. आहेच मी. शेवटपर्यंत साथ द्यायची हा? आयुष्यभर तुला साथ देईन. ओके, आपलं घर आहे. अच्छा, हे घर आहे का? हो, गावाकडलं. हम्म. चल चल. बाबा, बाबा. बाबा बहुतेक वावरात गेले. अच्छा. दादा, वहिनी, चल बर. वहिनी. अगं बाई बाई बाई, आओ इकडे या बघा. बरं आहे का दादा? मला विचारतोय बरं आहे का? तुला काय वाटतं? तुला मनाला थोडंफार वाटतंय काहीतरी? हा? आम्हाला नाही कुठली मी मेलो होतो का बाप मेला होता? अरे ते लय गडबडीत झालं. अरे कशाचं गडबडीत झालं? आम्ही ना एका कॉलेजला शिकत होतो आणि तिच्या घरच्यांनी तिला स्थळ बघितलं होतं आणि नसतं लग्न केलं ना. कुणाची आणली पोरगी उचलून? तो बरं आमच्या कानावर तरी घालायचं ना का? तुला पटतंय का सांग बरं? माणसात कसं जायचं आम्ही? कोणती गोष्ट करायची? काय जागा वेगळं थोडी केलंय मी. काय जगा वेगळं केलं का? मग आम्ही काय गेलतो का कुठं? ते राहून गेलं डायरेक्ट ना. कोणी घेऊन आला की गाडी घेऊन आला तिकडे